शाखा जुचंद्र यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पंच अजित म्हात्रे सरांचा अधिकृत इशारा सामन्याला होती सुरुवात. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती सुनील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला भावेश पाटीलला तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल थोडेसे बॅकफुटला गेले. लेट कटचा फटका खेळायचा होता परंतु वेगाने चेंडू टाकला. इथे चेंडूला डॉट वेगावरती स्वार झाले होते. चांगला चेंडू पाहायला मिळालाय सुनीलच्या माध्यमातून. सुरुवात डॉट बॉलने पण त्यानंतर स्वीप केलाय. पॉवर प्लेचा फायदा उचललाय. बॉल सीमारेषा पलीकडे चौकार 4 धावा. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार तुम्ही पाहू शकता. स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळाला. बैठक स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वीप केलं, स्वाईप केलं आणि खऱ्या अर्थानं स्क्वेअर एक रिझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पहिला चौकार या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. एका बाजूला परी 11 सातपाटी संघ भरपूर मोठा प्रवास करून आज या जुचंद्र नगरीमध्ये हा संघ दाखल झाला. राऊंड विकेट यावेळेस पुन्हा एकदा शपल क्रॉस झाले होते. बिगिट करण्याचा प्रयत्न आणि ते सिंगल आली आहे. केदारनाथ एंटरप्राइजेसचे चेतनजी पाटील यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. 2000 रुपये बक्षीस जर विकेट हॅट्रिक घेतली चेतनजी पाटील यांच्या वतीनं. आणि ही स्पोर्टी बाईक जिंकण्याची संधी प्रत्येकाला आहे. पण जिंकेल कोण ते उद्या संध्याकाळी म्हणजे उद्या रात्रीच्या सतत ठरणार आहे. पाहूया ही स्टायलिश बाईक कोण घेऊन जाते. दरम्यान स्कोर पोचतोय 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा. 2 फलंदाज भावेश पाटील आणि आदिल शेख हे 2 फलंदाज तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. आदिल शेख स्ट्रायकर्स एंडला लेफ्ट हँडेड बॅटर 30 यार्ड्सच्या आतमध्ये. आपण क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला. फाईन लेग आहे. थर्ड मॅन आहे. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, मिड ऑन स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण तुम्हाला पहिल्या षटकात सेट केलेलं पाहायला मिळते. फलंदाज आदिल शेख साठी रनअप मध्ये थोडासा मिस्टेक जाणवला आणि त्यामुळे सुनील निषाद हे थोडे मागे येत आहेत. जे आवश्यक आहे चुकीचं पाऊल उचललं जाते याची जेव्हा तुम्हाला माहिती मिळते अशा वेळेला थांबणं कधीही योग्य ठरतं. आणि पाहूया आता या पहिल्या डावामध्ये परी 11 सातपाटी संघाचा धावफलक कुठपर्यंत पोहोचतोय. मयंक 11 मुर्दाकडून सुनील फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय. गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक आहेत वाईड ऑफ लॉंग ऑफला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जातोय पण पाहूया स्वीकारला जाईल का. एकाच जेवर फलंदाज थांबतायत. धावसंख्या 6. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. क्रिकेटचं सौंदर्य प्रदान करणारा फटका होता. कमालीचा स्ट्रोक आपण पाहिला फलंदाजाच्या बॅटमधून. इथे सिंगल डबल्स घेतली जाते आणि जेव्हा जेव्हा संधी येते ना तेव्हा जर पाहिलं तर मोठा फटका देखील या स्पर्धेमध्ये आपण फलंदाजाच्या बॅटमधून पाहिलाय. एक चांगला सामना रंगताना तुम्ही पाहताय. एका बाजूला परी 11 सातपाटी आणि त्यांच्या विपक्षामध्ये मुर्दा संघ मैदानावरती खेळतोय. गोलंदाज सुनील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी स्विचिटचा फटका, सुरेख फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. राऊंड विकेटने गोलंदाज सुनील निषाद आले पण फायदा मात्र फलंदाजच झाला. अँगलला रीड करताना स्ट्रोक त्यांनी खेळला. बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये जरी एरियल रूट दिला होता पण एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतो आणि चौकार मिळालेला आहे. धावसंख्या 4च्या मदतीने पुढे सरकून पोहोचते. आता 10 या आकड्यावर भावेश आणि आदिल या दोघांवर जबाबदारी वाढलेली आहे. आणि जबाबदारीचं ओझं जेव्हा खेळाडूंच्या खांद्यावर आपण टाकतो तेव्हा त्यांचे खांदे आणखी जास्त मजबूत होतात. आणि मजबूत खांद्यांची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. प्लेसमेंट चांगली आहे. कवसला क्षेत्ररक्षक पोहोचतात. बॉलवर सिंगल होते कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या परी 11 सातपाटी 11. अध्यक्ष प्रथमेश कन्हैया भोईर यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचंय. प्रथमेश कन्हैया भोईर पत्तू आपण आमच्या मुख्य मंचावरती यायचंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. द सिनेमॅटिक पिक्चर म्हणजेच जेव्हापासून ही कंपनी अस्तित्वात आली तेव्हापासून चांगलंच देण्याचा प्रयत्न महेंद्र भगत यांनी स्वतः केलेला आहे. आणि म्हणूनच सातत्याने वर्षानुवर्ष नवनवीन अपग्रेड्स आपण द सिनेमॅटिक पिक्चरच्या वतीने पाहिले. मग सुरुवातीला 1 कॅमेरा, त्यानंतर 2, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 10 कॅमेरे सुद्धा द सिनेमॅटिक पिक्चरच्या वतीनं आपण ब्रॉडकास्ट करताना पाहिलेलं आहे. आणि जेव्हा द ग्रेट मराठा परिवाराची स्पर्धा असते स्वतः हक्काने महेंद्र भगत हे सिस्टमवर उपस्थित असतात आणि प्रेक्षकांपर्यंत अचूक अपडेट्स देण्याचं काम ते सातत्याने करत आलेले आहेत. महेंद्र भगतजी, हॅट्स ऑफ टू यू. चला, सर्व कॅमेरामॅन जागे आहेत का त्याची आपण माहिती घेतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सूरज आहेत का तिकडे? मेन अँगलला हरीश आहेत.
मेन अँगल तुम्हाला दाखवला गेला. चला आता सर्व कॅमेरामॅनची झोप उडेल. कधी कोणत्या अँगलला कोणता कॅमेरामॅन असेल सांगता येणार नाही. चला मॅच ऑन ठेवा. तुमचा टायमर चालू आहे, लक्षात घ्या. 25 मिनिटात 5 षटकं. हर्ष फुल लेन बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन अँड लेन परफेक्शन हर्षचं पाहायला मिळते. सुरुवात होते या दुसऱ्या षटकाची डॉटने. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वाईट यॉर्कर हा चेंडू होता. बॉलला खऱ्या अर्थानं जर पाहिजे तर फॉलो करण्याचा प्रयत्न बॅटरने केला, परंतु रिचेबल बॉल नव्हता. इथे चेंडू आले डॉट. चांगल्या धाटणीचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर आतापर्यंत 11 धावा. हो, यावेळेस देखील जर पाहिलं तर खोलात टाकला होता, फ्लिक केलाय, फक्त चेंडूला दिशा दिल्या. डीप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. इथे फक्त सिंगलच मिळेल. ISPL मध्ये खेळण्याचा अनुभव आहे. श्रीनगर के वीर या संघात तुम्हाला हर्ष भोईर हे खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. श्रमेश तुम्हाला पाहायला मिळत आहेत. उभं राहून काम केलं जाते बघा. बसण्याची तितकी संधी आमच्या कॅमेरामॅन मित्रांना मिळत नाही, पण मात्र ती मेहनत आहे. कंटिन्यू ते उभे राहतात. जेवणाची सुट्टी सुद्धा मिळत नाही. आणि माझी ती एक क्लिप व्हायरल झाली होतीच की यूट्यूबचे जे आमचे सर्व कर्मचारी आहेत स्पर्धेच्या सुरुवातीला पोहोचतात, शेवटला जातात असं, आणि जागा सोडण्याची त्यांना संधी मिळत नाही, जेवणाला जाण्याची संधी मिळत नाही. सर्व काही ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणाहून करावं लागते. तर त्यांच्या कार्याला सुद्धा सलाम असेल. हर्षसाठी चांगलं राहिले आतापर्यंत. एकदा त्यांनी खर्च केले. पुढचा बॉल, बॉलला खेळला हवेत मिड ऑफला. आपण थोडं मागे सरकताना पाहतोय. जजमेंट योग्य आहे. पहिला फलंदाज आदिलचा खेळ संपला. 12 धावा, एक फलंदाज बाद. परी 11 7 पाटी. महत्वाची विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फिल्डर त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळाला. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. निलेशजी म्हात्रे साहेब, त्यानंतर नितीन राजाराम पाटील साहेब, भूषणजी पडवले साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज विकेट हॅट्रिकसाठी. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सातत्याने पारितोषिक आपण पाहतोय. पहिल्या रजनीपासून आजच्या रजनीमध्ये देखील भरपूर सारे पारितोषिक. इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिला. खूप चांगला झेल कंप्लीट केला गेला आणि तिथे फलंदाज बाद झालेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. ती फक्त आणि फक्त 12 धावा. पहिल्या षटकामध्ये मनीष दादा 11 धावा बनल्या. या षटकाची सुरुवात करत असताना हर्ष भोईरनं काय गोलंदाजी केली आहे. आपण 1980 ते 1990च्या दशकात जन्मलेले आहोत. मी का हा विषय घेतोय आपण दुसऱ्या षटकानंतर चर्चा करूया, कारण काही ग्राफिक्स तुम्हाला चौकार आणि षटकारांचे पाहायला मिळत आहेत. त्या ग्राफिक्सवर मी चर्चा करेन. धावसंख्या 12 झालेत. आता परत 9 चेंडूचा खेळ. मयंक 11 मुर्दा. काय गोलंदाजी आतापर्यंत हर्ष भोईर यांच्या वतीनं पाहायला मिळते. उलट दिशेने खेळलेत. बॉल शॉर्ट थर्ड मॅनला थ्रो केला जातोय स्ट्रायकर साईडला. तोपर्यंत एकदा कंप्लीट केली थ्रो. आत्ता नॉन स्ट्रायकर साईडला केला जातोय. काय वेगानं सर्व काही घडतंय. मयंक 11 मुर्दा संघाची ऊर्जा ही वरच्या दर्जाची पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 13 वर. आणि आमचे केतन भोईर हे कॅमेरामॅन कमी आहेत पण ऑडियन्स कॅच जास्त टिपणार आहेत. आस्वादाने ऑडियन्स कॅच टिपलेला आहे. आणि काय जल्लोष. पण बक्षीस मिळालं का महेंद्रदा? ऑन ड्युटी आहेत वाटतं ते. ऑन ड्युटी 24 तास. धावसंख्या 13, एक फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये हर्ष भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि खऱ्या अर्थानं मागील षटकामध्ये 11 धावा कन्सीड झाल्या होत्या. या षटकामध्ये धावा थांबल्यात. आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 2च धावा. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हर्ष भोईर करतोय. परंतु बॅटिंग करत असताना भावेश पाटील एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर श्रेष देव हा फलंदाज देखील मैदानावरती तुम्ही पाहताय. 6 षटकांचा सामना आहे. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. सुरुवातीच्या 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे. गोलंदाज तयार. हो, यावेळेस स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू. चेंडूची निवड योग्य असणं गरजेचं आहे. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर अशा प्रकारचे फटके अनऑर्थोडॉक्स आपण सातत्यानं मनीषदादा पाहतोय. इथे देखील तसाच काही प्रयत्न फलंदाजांनी केला होता. चेंडू आला डॉट. करायचंच आहे. आधुनिक क्रिकेट आहे पण ते करत असताना आपण किती नुकसान करतोय संघाचं ते देखील पाहणं गरजेचं आहे. या षटकात आपण जर पाहिलं तर 2 डॉट 2 सिंगल 1 विकेट. हर्ष भोईरचं चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय आणि आणखीन एक डॉट येईल. काय गोलंदाजी. टाळ्या होऊन जाऊ द्या हर्ष भोईर यांच्यासाठी. मयंक 11 मुर्दा यांचं हे दुसरं षटक फायद्याचं राहिलेलं आहे. परी 11 सातपाटी संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा, एक फलंदाज बाद. तर नक्कीच आजच्या रजनीमध्ये जर पाहिलं तर आपल्या व्यासपीठावरती या स्पर्धेचे
खऱ्या अर्थानं आयोजक देखील आहेत आणि शिवसेनेचे शिलेदार आहेत, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर चंद्रपाडा शिवसेना शाखेचे अध्यक्ष देखील आहेत, शाखा अध्यक्ष सन्माननीय निलेशदादा मात्रे, नितीन राजाराम पाटील, तदनंतर भूषणजी पडवले आणि साहेबांकडून विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक, षटकारांच्या हॅट्रिकसाठी देखील 2000 रुपयाचं पारितोषिक आणि चौकारांच्या हॅट्रिकसाठी देखील 2000 रुपयाचं पारितोषिक. खऱ्या अर्थानं आजच्या रजनीमध्ये भरपूर सारे पारितोषिक क्रीडा रसिकांसाठी, आयवा झेलसाठी देखील आपण 2000 रुपयाचं पारितोषिक पाहिलं. आतापर्यंत 4 क्रीडा रसिकांनी झेल पकडलेत. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा बनल्या. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3. सुनील ओव्हर द विकेट, फुल इन बॉल ड्राईव्ह केलं. जितकी अपेक्षा होतं तितक्या वेगानं तर बॅट स्विंग नव्हती, पण आता पाहूया फलंदाज बाद आहे की नाही त्याची शहानिशा करूया. कारण अजित मात्रे यांनी तर तो स्टान्स घेतलेलाच आहे आणि तो इशारा घेतलेला आहे की आपण वळतोय आता पुन्हा एकदा TCP लाईव्हच्या प्रोडक्शन कंट्रोल युनिटमध्ये. फलंदाज बाद आहेत की नाहीत नॉनस्ट्रायकर्स एंडला त्याची तपासणी केली जाणार आहे. डिसिजन पेंडिंग. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील. TCP लाईव्ह काय जबरदस्त टेलिकास्ट त्यांचं राहिल्या आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्यांचा टेक्निकल सपोर्ट पंचांनी घेतला. आमचे तिसरे पंच पाहणी करतील आणि तुमच्यापर्यंत निर्णय नक्कीच पोहोचवला जाईल. परंतु गोलंदाजी चांगली केली आहे. मुर्दा संघ जबरदस्त कामगिरी करतोय या सामन्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि तदनंतर धावा थांबवल्यात. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. या विकेटवरती कालच्या रजनीमध्ये आपण 100 धावा बनताना पाहिल्यात. कालच्या रजनीमध्ये 33 धावा डिपेंड होताना देखील आपण पाहिल्यात. आजच्या रजनीमध्ये जर पाहिलं तर धावा बनत नाही आहे विकेटवरती. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते आणि ते फलंदाज सेफ आहे, म्हणजे ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. त्या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 धावा. कमालीचं कंट्रोल आतापर्यंत मयंक एंटरप्राइजेस मुर्दा या संघाचं या डावावर राहिलेलं आहे. डाव पहिला असू द्या किंवा दुसरा असू द्या, तुमचा दबदबा तुम्हाला कायम करायचा असतो आणि तोच दबदबा आतापर्यंत मयंक 11 मुर्दा संघाचा पाहायला मिळतो. भावेश पटेल यांच्याकडून अपेक्षा आहे, पण त्यांचा स्ट्राईक रेट तितका चांगला नाहीये. पण पाहूया आता सुनीलच्या वतीने कसा प्रतिकार या पुढच्या बॉलवर. सातत्यानं दोन्ही फलंदाज उलटे स्ट्रोक खेळत आहेत. एकदा जर एक जण खेळत असेल तर गोष्ट मान्य आहे. दोन्ही उलटे खेळत आहेत पण दोघांच्या वतीने फायदा होत नाहीये. श्रेयस आणखीन एक बॉल वाया घालवतोय. डॉट बॉल. खराब क्रिकेट पाहायला मिळालं श्रेयसच्या माध्यमातून. सातत्याने जर पाहिलं तर इम्प्रोव्हायझेशन करत असताना या मॅच मध्ये इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा फटका फसलाय. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप सोपा झेल होता, कॉलिंगचा अभाव होता. त्या ठिकाणी 3 फिल्डर पोहोचले परंतु कॉलिंग नव्हतं आणि ते झेल ड्रॉप झाला. येईल टेन्शन येईल, कारण खेळ तर चांगलाच नेहमीच श्रेयसचा पाहिलेला आहे, पण त्यांना मिळालेली संधी टेन्शन देऊन जाईल का मयंक एंटरप्राइजेस मुर्दा या संघाला. 3 क्षेत्ररक्षक आले आणि ते सुद्धा जजमेंट योग्य त्या पद्धतीने घेऊ शकले नाही. धावसंख्या 16, एक फलंदाज बाद, पण अजूनही नियंत्रण चांगलं आहे मयंक 11 मुर्दा या संघाचं या डावावर. कारण फलंदाज जरी प्रयत्न देत आहेत त्या फलंदाजांना धावा जोडण्यासाठी स्ट्रगल करताना आपण पाहिलं. फक्त 2 चौकार आतापर्यंत या डावामध्ये आपण स्कोर कार्डवर पाहतोय, त्यापेक्षा त्यांची संख्या काही जास्त होत नाहीये. धावसंख्या आहे 16. सुनील नैन पूर्वार्ध चांगला राहिला या षटकाचा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट आणि आता कनेक्शन झालंय आणि धावा मिळतील 4. खूप वेळापासून प्रेक्षक झाले होते बोर, त्यांना खुश करणारा येतोय हॅपी 4 चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. शपल क्रॉस झाली आणि खऱ्या अर्थानं जागा बनवली स्ट्रोक साठी. वॅकेंट एरिया होती त्याचाच फायदा घेतला. गॅप मध्ये खेळले आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. फलंदाज भावेशच्या बॅट मधून आणखीन एक चौकार पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. इम्प्रोवाइज थोडेसे झाले होते, शपल क्रॉस झाले होते आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर स्ट्रोक साठी जागा बनवली आणि कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. स्क्वेअर रिझन मध्ये फिल्डर होते परंतु त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन 4 धावा या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 20 धावा स्कोर कार्ड वरती. 20 झाल्यात. 22 स्ट्राईक सेंडला. फुल लेन बॉल होता, ड्राईव्ह केलाय, धीम्या गतीने बॉल पोहोचतोय. डिपीट विकेटला सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जाईल पण श्रेयस कडून तो नकार येतोय, कारण अजूनही यानंतर 3 षटकाचा खेळ बाकी आहे. एका धावेची वाढ. धावसंख्या परी 11 7 पाटी 21, एक फलंदाज बाद.
अवघड चेंडू होता, परंतु काय खुबीनं हा चेंडू फिरवलाय. शौर्य किसी को विरासत में नहीं मिलता, उसे कमाना पड़ता है. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉटम एंडचा खूप चांगला वापर केला फलंदाजाने. इथे सिंगल कन्सिड केली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 21. 21 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये. सुनीलची दोन्ही षटकं फायद्याची राहिलेली आहेत. पहिलं षटक जरी महागडं राहिलंय पण या षटकावर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपली वचक दाखवलेली आहे. शेवटचा बॉल या षटकातला फुल टॉस, बॉल हवेत, मिड ऑन नाहीये. गोलंदाज स्वतः मागे फिरतोय, झेलसाठी कमिटमेंट होतोय, पण आता मिड ऑफच्या क्षेत्राच्या हर्ष भोईर येतोय, झेल टिपतोय, फलंदाज होतोय बाद. शेचा खेळ संपला. परी 11 सातपटी 21 धावा, 2 फलंदाज बाद. हर्ष भोईर या सामन्यामध्ये सातत्याने चर्चेमध्ये राहिलेत. गोलंदाजी करत असताना प्रभावित केलं, परंतु फिल्डिंग करताना देखील प्रभावित करतात. ऍक्शन रिप्ले पहा, जबरदस्त जजमेंट पाहायला मिळालं. मिड ऑफला होते आणि खऱ्या अर्थाने मिड ऑनला पोहोचले आणि त्यांच्या माध्यमातून हा कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळालाय. काय टेलिकास्ट आहे. TCP लाईव्हचं देखील कौतुक करावं लागेल. अप्रतिम टेलिकास्ट TCP लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतात. असं म्हणतात ना, खऱ्या अर्थानं स्पर्धा मोठी होण्यासाठी टेलिकास्टचं देखील भरपूर चांगलं सहकार्य असणं गरजेचं आहे. आणि TCP लाईव्हने या स्पर्धेला भरपूर उंचावरती नेलाय, कारण ज्या पद्धतीनं टेलिकास्ट केला जातो ना, अप्रतिम, लाजवाब. हे जे ग्राफिक्स आहे जर ते स्टॉप झालं तर तुम्हाला कळेल की तो जो आकार आहे तो 10 पैशाच्या नाण्याचा आहे. जे 10 पैशांचं नाणं जे 1980s आणि 1990sचे जे जन्मलेले आहेत त्यांना ते नाणं पाहायला मिळालं असेल आणि तो शेप TCP लाईव्हचे महेंद्र भगत यांनी यूज केलेला आहे ग्राफिक्सच्या दरम्यान. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 21, 2 फलंदाज बाद. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जर पाहिलं तर षटक क्रमांक 30 हर्ष भोईर आला. 4था आहे हर्ष भोईर आला, कारण मागील षटकामध्ये काय गोलंदाजी केली होती. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा. धावा थांबल्यात. धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे फटका फसला. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. हर्षच्या विरोधात खेळत असताना फलंदाजाने संघर्ष केलाय मनीष दादा या मॅच मध्ये, कारण चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय, फलंदाजाला रीड करतो, त्याचा फुटवर्क अगदी त्याचा अभ्यास करतो आणि तदनंतर गोलंदाजी हर्ष या मॅच मध्ये करतोय. निशांची चमक प्रत्येकाकडे आहे. जो जितका जास्त स्वतःला घासून घेईल तो जगासमोर तितका दिसेल आणि तीच चमक आता हर्ष भोईरची पाहायला मिळते. इथे फुलटॉस होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग करू शकलेले नाही. स्वतः यशरक्षक त्या ठिकाणी पोहोचताय. तिथे सिंगलच मिळते. भावेश वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला आतापर्यंत या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करता आलेली नाही. पण भावेचा स्ट्राईक रेट काय ते देखील पाहायला पाहिजे. रिव्ह्यू घेतला, रिव्ह्यू आपण तपासूया. यस, इम्पॅक्ट कुठे आहे त्याची तपासणी आपण करणार आहोत. आपण भावेशच्या खेळण्याची चर्चा केली. भावेशने 13 चेंडू घेतले, 16 बनवले आहेत. त्यांच्या मागच्या स्पर्धांच्या स्टॅट्सच्या नुसार त्यांचा स्ट्राईक रेट हा 200च्या जवळपास पाहिजे, पण तो स्ट्राईक रेट जवळपास 120चा आहे. त्याच्यामुळे त्यांनी जितके चेंडू घेतलेत तितक्या धावा त्यांना आतापर्यंत बनवता आल्या नाहीयेत. एका बाजूला विकेटची पडझड पाहायला मिळाली आहे, परंतु धावफलक सांभाळणं हे देखील महत्त्वाचं आहे आणि तो एक कार्य मैदानावरती भावेशने केलाय. जरूर त्याचा स्ट्राईक रेट कमी आहे, परंतु संघाला सांभाळण्याचं कार्य सध्याच्या घडीला भावेश या मॅच मध्ये करतोय. तिसरे पंच या तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेतली आहे. आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील, कारण फुलटॉस चेंडू होता आणि आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. तिसरे पंच आपण यायचं. भावेश पाटील खऱ्या अर्थानं सलामीला आलाय. त्याचा स्ट्राईक रेट भरपूर कमी आहे, परंतु आपल्या संघाला त्यांनी आधार दिलाय, संघाला त्यांनी उभं केलंय. एका बाजूला विकेट आली होती आणि खऱ्या अर्थानं भावेशला मैदानावरती थांबणं गरजेचं होतं आणि तेच कार्य या मॅच मध्ये भावेशने केली आहे. परंतु भावेश वगळता इतरही फलंदाजांना या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. श्रीमान बालासाहेब ठाकरे चषक 2026 सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असलेली ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या आमचे तिसरे पंच कुठे आहेत? तिसरे पंच खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला होता. फुलटॉस चेंडू होता आणि भीमरसाठी खऱ्या अर्थानं रिव्ह्यू घेतलाय, DRS ची मागणी केली आहे. आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. भरपूर चर्चा या स्पर्धेची. फेअर बॉल, चला फेअर बॉल आहे. इम्पॅक्ट डाऊनवर्ड्स टुवर्ड्स वेस्ट हाईट. चला लगेच मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. अवकाश जास्त घेता कामा नाही. चला पुढचे 2 संघ टॉस साठी रेडी राहायचंय. निधी स्पोर्ट्स कासर उडवली. चला टॉस साठी यायचंय आणि JR दहीसर
जया दहिसर आणि निधी स्पोर्ट्स कासरवडवली दोन्ही कॅप्टन टॉससाठी पोहोचा. धावसंख्या 22, 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल हर्ष. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हर्ष भोईर काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त गोलंदाजी, घातक आणि भेदक मारा त्यांचा आपल्याला पाहायला मिळालाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत, परंतु फलंदाज जणू काही टुरिझम व्हिसावरती आलेत की काय, फक्त पर्यटक बनून राहिलेत. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने आलेला नाही. आणखीन एक डॉट बॉल. जितक्या मिळायला पाहिजे तितक्या मिळत नाही आणि त्याचमुळे ते स्ट्रगल काय संपण्याचं नाव घेत नाही. परी 11 सातपाडी या संघाचं. आणखीन एक खोलात ठेवलेला बॉल. अपील तर लाऊड होती, पण ती अपील का, कशाला, ते मला अजून कळलं नाहीये. कारण आता पिचिंग आपण जर पाहिलं, इम्पॅक्ट पाहिलं तर खूप जास्त बाहेर असावा. धावसंख्या जितक्या वेगानं जायला पाहिजे निशांजी तितक्या वेगानं जात नाहीये. पूर्णपणे निराशा परी 11 सातपाटीच्या फलंदाजांनी केले. नक्कीच सुरुवात खराब राहिली आहे या मॅच मध्ये. परी 11 सातपाटी संघासाठी धावा बनत नाही आहे. धावांसाठी संघर्ष सुरू आहे. गोलंदाजी चांगल्या धाटणीची आतापर्यंत मयंक 11 मुर्दा या टीमच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेस जर पाहिलं तर स्क्वेअर रिझन मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली आहे. सेकंडचा कॉलही केलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 धावा. इथून 6 षटकामध्ये जर पाहिलं ना तर सन्मानजनक टोटल या मॅच मध्ये परी 11 सातपाटी या टीमला उभारावं लागेल. कारण याच मैदानावरती धावा डिपेंड होताना देखील मनीष दादा आपण पाहिलेत. पुढचा बॉल कनेक्शन तितकं प्रॉमिसिंग नाही. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट केली जाईल. सेकंडचा कॉल दिला जाणार नाही. यानंतर आणखीन 2 षटकांचा खेळ बाकी आहे. त्याचमुळे आता सावधानी बाळगली जाते. परी 11 सातपाटी संघाकडून 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 26 झाले. 26 धावा, 2 फलंदाज बाद. बघा, काही आमच्या प्रेक्षकांच्या कमेंट्स येत आहेत की स्ट्रीम थोडीशी अडकते. तर ही 4K स्ट्रीम आहे आणि त्याचमुळे तुम्ही ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊन जास्तीत जास्त नेट पॅक तितका लागेल तुमचा आणि जितके जास्त पिक्सेल्स असतील तितके तुमचा डेटा लागेल आणि त्याचमुळे तुम्ही हायेस्ट डेफिनेशनवर आपण ही स्पर्धा पाहावी अशी निवेदन आम्ही करतोय. टीव्हीवर आपण तुम्ही पाहताय तर तुम्ही तुमचं क्लॅरिटी जे आहे आणि टीव्ही 4K पाहिजे आणि तुमचं मोबाईलचं रिझोल्युशन जे आहे ते सुद्धा 4K पाहिजे, तर मग स्ट्रीम ही अडकत नाही. 4 षटका संपले. धावसंख्या 26. पुन्हा एकदा आपण टाइम लाईनवर पाहूया. फक्त 1 येल्लो पॅच, 2 रेड पॅच आणि सिंगल डबल आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज जवळपास 30% आहे. त्याचमुळे अडचणी वाढत आहेत परी 11 सातपाटी या संघाच्या. डेफिनेटली खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं तर 26 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात आणि स्ट्राईक रेट इथे फलंदाजांना वाढवावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये, कारण आणखीन 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि बॅटिंग करत असताना परी 11 सातपाटी या संघाने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 26 धावा स्कोर कार्ड वरती उभारल्यात. क्रीडा रसिकांची गर्दी अप्रतिम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कारण क्रीडा रसिकांचा मी सातत्याने उल्लेख करतोय, कारण क्रीडा रसिकांशिवाय कोणतीच क्रीडा स्पर्धा कंप्लीट होत नसते. प्रेक्षक मायबाप प्रत्येक स्पर्धेसाठी केंद्रबिंदू असतात आणि त्यासाठी प्रेक्षक मायबापांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चला स्पीडअप करा. मयंक 11 मुर्दा संघ लगेच आपण गोलंदाजी ट्रॅक वरती आणायचा आहे. वेळ अजून गेलेली नाही परी 11 सातपाटी संघाच्या हातातून. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जे गमवलेलं आहे ते कमवण्यासाठी अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. दोन्ही गोलंदाजांचे स्पेल्स संपलेले आहेत. म्हणजे सुनीलची 2 षटकं संपलेत, हर्षी 2 षटकं संपलेत. आता नवीन गोलंदाज मंथन भोईर तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील. आणि मागच्या 2 गोलंदाजांनी जे प्रस्थ टिकवलेलं आहे ते प्रस्थ टिकवण्यासाठी आता मंथन भोईर यांचे प्रयत्न असतील. पण पाहूया भावेश जे थोडेसे ऑफ कलर झालेले आहेत ते आपल्या नैसर्गिक अंदाजात खेळताना पाहायला मिळतील का. पुढचा बॉल मंथन. यावेळेस ऑन साईडला बॉलला टर्न केले क्षेत्ररक्षकात मिड विकेटचे वेल जज स्टॉप अँड गॅदर. तोपर्यंत मिळते फक्त 1 धाव. सुरुवात या षटकाची सिंगल. धावसंख्या 27. खूप चांगला हजरजबाबीपणा मिड विकेटला फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. कारण ज्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, शेवटपर्यंत नजर चेंडूवरती ठेवली आणि चांगली फिल्डिंगही पाहायला मिळाली आहे. सिंगल डबल्स येत आहेत, मोठा फटका येत नाही आहे. मोठ्या फटक्यांचा शोध सध्या तरी मैदानावरती सुरू आहे आणि तो फटका खऱ्या अर्थानं फलंदाजांना शोधावाच लागेल या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती मंथन भोईरला तुम्ही पाहताय, महत्वाचं षटक हाताळतोय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस खोलात टाकलाय परंतु मिड ऑफच्या डोक्यावरून स्ट्रोक खेळलाय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे.
4 धावांसाठी चौकार. पुढ्यात बॉल ठेवलाय आणि लॉंग ऑफ नाहीये, तर कुठेतरी हा देखील अभ्यास गोलंदाजासाठी महत्वाचा आहे. फुल लेंथ बॉल मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये सोपं झालं होतं फलंदाजासाठी, जास्त काही विचार केला नाही. स्ट्रेट बॅटर स्ट्रोक खेळलाय, जास्त एलिव्हेशन नव्हतं, पण एक स्ट्रोक जो अभ्यासपूर्ण आपण म्हणू शकतो तो खेळला गेलेला आहे. चौकार मिळतो. परी पॅकर्स सातपडी या संघाला धावसंख्या पोहोचते आता 31-31. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं अशा फटक्यांची गरजही आहे या मॅच मध्ये. परी 11 सातपाटीसाठी आणि तोच फटका फलंदाजाच्या बॅटमधून कन्सीड झाला. सिद्धार्थच्या बॅटमधून हा फटका आला. चांगला स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केलाय, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती मंथन भोईर आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 5 धावा त्याने खर्च केल्या. सिद्धार्थ रंगात आलाय, चांगली बॅटिंग तो करतोय. गोलंदाज तयार. इथे देखील पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेने. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. आलाय षटकार सिद्धार्थच्या बॅटमधून. आठवला मला डायलॉग, खायलू इसले घातक हो. आणि आता या 5व्या षटकामध्ये ती फलंदाजी आता परी 11 सातपाटी संघाच्या वतीनं सिद्धार्थ किणी यांच्या वतीनं दिसून आलेली आहे. मागच्या 2 बॉलवर त्यांनी 10 धावा वसूल केलेल्या आहेत. फुल लेंथ बॉल होता, बॅटचा फेस 100% ओपन केला, फ्रंट प्रेस आणि या 6 धावा मिळत आहेत. परी 11 सातपाटी या संघाला धावसंख्या साने पुढे सरकून पोहोचते 37 या आकड्यावर. 37 रन्स ऑन बोर्ड. अजूनही यानंतर 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 षटकात चांगली गोलंदाजी, पॉवर प्ले हर्ष आणि सुनीलच्या नावावर, आणि मध्यंतर सुद्धा हर्ष आणि सुनीलच्या नावावर. आता आपण एंड फेज मध्ये आलेलो आहोत आणि एंड फेज फलंदाज आपल्या बाजूने घेऊन जात आहेत. यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू होता, चांगला ड्राईव्ह, परंतु लॉंग ऑन द फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फिल्डिंग चांगली आणि ते सिंगलच मिळेल, परंतु सिद्धार्थचं कौतुक करावं लागेल. इन ॲट पोझिशन नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती तो मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत जर पाहिले तर 12 धावा 5 चेंडूचा त्याने सामना केलाय. संघाला धावांची आवश्यकता होती. सिद्धार्थ मैदानावरती दाखल झालाय आणि चांगली बॅटिंग करतोय, परंतु भावेशला देखील एका बाजूला आक्रमक व्हावं लागेल. भरपूर जास्त डॉट बॉल भावेशने देखील खेळलेत, परंतु 20च धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. जाग येईल का पाहूया, जे खूप महत्वाचं आहे. भावेश पाटील, भावेश स्ट्रायकर सेंडला धावसंख्या 38. थोडा मिस्टेक मंथनचा रनअप मध्ये. पाहूया प्रेशर तर दोघांवर तितकाच आहे आणि पाहूया त्या प्रेशरला रिझॉल्व नेमका कोणता खेळाडू करतोय. भावेश 16 चेंडू 20 धावा, सिद्धार्थ 5 चेंडू 12 धावा, परी 11 सातपटी 38 धावा, 2 फलंदाज बाद. मंथनचं हे षटक आतापर्यंत 12 धावांचं राहिलेलं आहे. पहिला डाव सुरू आहे. 55 ते 60 ही रेंज तर गाठायचीच आहे परी 11 सातपटी या संघाला. पुढचा बॉल चकवा देणारा फुल लेंथ बॉल होता. अटेम्प्ट का नाही केला, कदाचित हा प्रश्न भावेश स्वतःला विचारेल, कारण हा एक सोपा मौका होता. ड्राईव्ह करू शकले असते. बाईटची एक धाव मिळते, एक्स्ट्रा ऍड होते. धावसंख्या 39. भरपूर मोठा संघर्ष भावेशने आजच्या मॅचमध्ये केल्या. इथेही जर पाहिलं तर चेंडूला लेप केलं होतं, परंतु चेंडूला डॉट, परंतु बाईकच्या स्वरूपात धाव आली आहे. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. खेळण्याचा प्रयत्नच केला नव्हता. यष्टरक्षकाने मिस्टेक केली आणि तिथे एक धाव कन्सिडर झाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 39 धावा स्कोर कार्डवरती. गोलंदाज पुन्हा एकदा फुल लोअर फुलटा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न इथेही केलाय, परंतु काऊ कॉर्नर फेसला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. इथेही सिंगल मिळेल. सिंगल येता येतं आणि खऱ्या अर्थानं चांगलं कमबॅक या षटकामध्ये मंथन भोईरनं केलाय. कारण संघाची धावसंख्या जर पाहिली तर 40 धावा स्कोर कार्डवरती. सुरुवातीला जर पाहिलं ना तर 3 चेंडूवरती 11 धावा मनीष दादा या गोलंदाजाने खर्च केला होता, परंतु तदनंतर काय कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी. निशांजी, प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि म्हणूनच प्रत्येक जण त्यासाठी झपाट्यानं प्रगती करतोय, सराव करतोय आणि जशी संधी मिळेल त्या संधीला आपल्या नावावर करतोय. आपल्यासोबत सुप्रीमो स्कोरर मिस्टर संजयजी म्हात्रे आपल्यासोबत आहेत, तर त्यांचा देखील स्ट्रगल नक्कीच मी पाहिलाय, जवळून पाहिलाय. म्हणजे तुम्हाला आता ते रिप्लेस होताना पाहताय, पण जेव्हा सुप्रीमोची स्पर्धा येते ते संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत जागा सोडत नाहीत. वॉशरूमला कधी जातात ते सुद्धा आम्हाला माहिती नाही. आणि तसंच आहे, आता तुम्हाला संधी मिळाली द ग्रेट मराठा परिवाराच्या या स्पर्धेमध्ये श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये तुम्ही खेळतायत, तर तुमची तयारी तशीच पाहिजे. यू हॅव टू डू बेस्ट, यू हॅव टू बी बेस्ट. आणि पाहूया, आतापर्यंत मुर्दा संघाचा खेळ चांगला राहिलाय, पण शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा परी 11 सातपडी संघाकडून तो खेळ वापसीचा पाहायला मिळेल का. सर्वोत्तम खेळ करावाच लागेल या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं परी 11 सातपाती या टीमला. कारण स्कोर कार्ड वरती जर पाहिलं ना तर 40 धावा स्कोर कार्ड वरती खऱ्या अर्थानं
सुप्रीमोच्या प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये ज्या गुणलेखकाने सातत्याने गुणलेखन केले असे संजयजी म्हात्रे सर आपल्याला जॉईन झालेत आणि खऱ्या अर्थानं आपलं देखील मतभाग्य आहे, कारण अशा मोठ्या व्यक्तिमत्वासमोर आपण खऱ्या अर्थानं हे व्यासपीठ शेअर करतोय आणि त्यांच्याच माध्यमातून माहिती घेऊन आम्ही देखील समालोचन करत असतो. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कुशल म्हात्रेचा बॉल कमालीचा पाला मिळाला. काय चेंडू टाकलाय, कटी झालाय आणि चेंडूचा वेगही कमी झालाय. अप्रतिम चेंडू होता. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल कारण ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग तुम्ही पाहू शकता आणि तिथून जर पाहिलं तर चेंडूला प्राप्त झालेलं वळण आणि चेंडू बाउन्स देखील झालाय. वा, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. कुशल जे अगोदर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळाले होते आणि आता ॲज अ बॉलर ते कामगिरी घेत आहेत. पहिलाच बॉल हा सरप्राईज पॅकेज होता फलंदाजासाठी. बॉल अचानकपणे उसळला आणि त्या तयारीमध्ये फलंदाज नव्हता. पहिला बॉल डॉट आलेला आहे या शेवटच्या षटकाला. धावसंख्या 40. आणखीन एक बॉल फिरवलाय. लेग कटरच्या बाबतीत अग्रेसर राहिलाय कुशल आणि येतोय लगातार दुसरा डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताय. स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये धावा थांबवल्यात कुशलने. वा, जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती कुशल म्हात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धार्थ किनी. त्याच्या बॅटमधून आपण चौकार षटकार पाहिलाय, परंतु इथे आणखीन एक डॉट बॉल. धावबाची संधी आणि धावबाच्या स्वरूपात सिद्धार्थला बाद केलाय. दबाव टाकला होता आणि दबावामुळे जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न सिद्धार्थने केलाय आणि धावबाच्या स्वरूपात तो बाद झालाय. फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय कुशल. काय खेळ चाललाय मुर्दा संघाचा. अशा सर खेळाची अपेक्षा असते प्रत्येक संघमालकाला आणि आता कल्पेश पाटील आनंदी असतील या संघाच्या निवडीवर. आतापर्यंत चांगला खेळ राहिलेला आहे मयंक एंटरप्राइजेस मुर्दा या संघाचा. प्रत्येक गोलंदाजाची कामगिरी ही अचूक राहिलेली आहे आणि म्हणूनच प्रत्येकाचा खेळ जर एकत्रित चांगला राहिला तर मग सामना जिंकण्याची शक्यता वाढते आणि तोच खेळ आतापर्यंत मयंक एंटरप्राइजेस मुर्दा या संघाचा राहिलेला आहे. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं मुर्दा संघाची आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. पर11 सातपाटी संघ एक मोठ्या धाटणीचा संघ आहे, परंतु आज बॅटिंग करत असताना भरपूर मोठा संघर्ष या संघाने केलाय. सिद्धार्थ किनीच्या बॅटमधून धावा आल्या, तो देखील बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती उमेर सिंग हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंड वरती भावेश पाटीलला तुम्ही पाहताय. उमर शेख मैदानावरती दाखल झाला आणि बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर कुशल म्हात्रे काय गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. 3 चेंडूवरती एक देखील धाव खर्च केलेली नाही आहे. निर्णायक षटक आहे, डेथ ओव्हरचं षटक आणि या षटकामध्ये तो इम्प्रेस करतोय. इथे मोठा फटका, भावेशच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार आली जाग आली. भावेश पाटील आता शफल झाले आणि सफल सुद्धा झाले. रेंज मध्ये होता बॉल, आउट ऑफ रेंज केलाय. स्क्वेअर लेगला टार्गेट केलं आणि बॉलला एरियल रूट देऊन डिस्पॅच केले थेट प्रेक्षकांच्या पलीकडे. 6 धावा मिळतात आणि या 6 धावांच्या वाढीनं स्कोर झालेल्या स्कोर कार्डवर 46 50च्या अगदी जवळ पोहोचतोय परी 11 सातपाटीचा संघ आणि अजूनही बॉल शिल्लक आहेत 2. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या दोन्ही चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भावेशला करावा लागेल. सलामीला आलेत आणि शेवटच्या चरणापर्यंत या मॅच मध्ये ते बॅटिंग करतायत आणि अखेर त्यांच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. इथे गॅप मध्ये केलेत. फिल्डर आहेत का? नाही फिल्डर आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. भावेश पाटील आणखीन एक धमाका त्यांच्या बॅटमधून आलाय. चौकार अनएक्सपेक्टेड फॉर मी, कारण पहिले 3 बॉल तुम्ही जर इतके चांगले हाताळलेले आहेत आणि मग इतका प्रेशर काय आला की शॉर्ट ऑफ लेन बॉल सोपं होतं. हुक केलंय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावा वाढते. धावसंख्या पोहोचते आता 50 म्हणजे 50 अ फॉर टीम परी 11 सातपाटी. चला टॉस साठी यायचंय. दोन्ही कॅप्टन्स निधी स्पोर्ट्स कासार वडवली आणि JR दहिसर. पन्नास धावा स्कोर कार्ड वरती. कुशल म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस जर पाहिलं तर खोलात टाकला होता. बॅटची आतली कट रुबी कट लागली. फाईन लेगला फिल्डर होते. इथे सिंगल कन्सीड झाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट
या मॅचमध्ये परी 11 सातपाटी या संघाने मयांक 11 मुर्दा या संघाच्या विरोधात ठेवलेले आहेत. एक सन्मानजनक टोटल आहे आणि इथूनही फाईट होऊ शकते. त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण क्रिकेटचा खेळ आहे आणि हा खेळ कधी बदलेल त्याचा नेम नाही. म्हणून हा खेळ तुम्हा आम्हा भारतीयांना सर्वांना आवडत असतं. चला दोन्ही संघ यायचे टॉस करण्यासाठी. JR दहिसर संघाचा कॅप्टन आणि निधी स्पोर्ट्स कासार वडवली संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. JR दहिसरचा कॅप्टन आलाय. आदरणीय सन्माननीय बांधवांची म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. खऱ्या अर्थाने निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला निधी 11 कासार वडवली संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये JR दहिसर या दोन संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बांधवांचे म्हात्रे साहेब उपस्थित आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला जर पाहिलं तर द ग्रेट मराठा आणि एका बाजूला अग्रिसेना असं हे नाणं आहे. आपण बांधवांचे म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. साहेब आपण कॉइन स्पिन करायचं आहे. JR 5 षटकांचा सामना असेल तर नक्कीच या ठिकाणी कॉइन स्पिन केला जातोय. अग्रिसेनाचा कॉल दिलाय आणि आलेला आहे द ग्रेट मराठा. साहेबांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन आपण विराजमान व्हायचं आहे. या ठिकाणी निधी 11 कासारवाडी संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग करू आम्ही. पहिला सामना खूप चांगल्या पद्धतीने जिंकला. खऱ्या अर्थानं मोठी क्रीडा स्पर्धा खेळता या मैदानावरती अनेक स्पर्धा तुम्ही जिंकल्यात आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. कसं वाटलं एकंदरीत या क्रीडांगणावरती आल्यानंतर आणि या मैदानावरती जर पाहिलं तर या वर्षातील पहिली रणजी स्पर्धा आहे. कसं वाटलं एकंदरीत? हां, कारण की या मैदानावर गेल्या वर्षी भरपूर मॅच झालते. तो मैदान नव्हता आता स्टार्टिंगला म्हणजे गेल्या वर्षी. तर आता मोहनदांनी ग्राउंड बनवला आहे चांगला, म्हणजे पहिले जसा होता तसा सेम केला आहे आणि या ग्राउंडला खेळायला आम्हाला खूप मजा येते आणि मोहनदाला आम्ही थँक्स बोलू की आम्हाला एंट्री इथे दिल्याबद्दल. ऐक शेवटचा प्रश्न असेल. खऱ्या अर्थानं भरपूर साऱ्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्रिकेट खेळत असता. जेव्हा जुचंद्र परिसरामध्ये आल्यानंतर कासार वडवली या टीमवरती खऱ्या अर्थानं भरपूर जास्त प्रेम केलं जातं. काय म्हणशील ज्या पद्धतीने या परिसरामध्ये तुमच्या टीमवरती प्रेम केलं जातं आणि या परिसरामध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा देखील तुम्ही जिंकत असता, एकंदरीत काय म्हणशील? हां, जुचंदरमध्ये आल्यावर आम्हाला भरपूर सपोर्ट असतो प्रेक्षकांचा. बरेच जण आहेत आमचे, म्हणजे पहिल्यापासूनच आम्हाला सपोर्ट करतात. कधी आले तर म्हणजे काही कमी पडून देत नाही आणि आमचे कासारवडीचे नातेवाईक भरपूर निलेश झाला वगैरे. आणि इथं आले तर आम्हाला वाटतं आम्ही बाहेर आलो खेळायला. आम्हाला वाटतं आम्ही स्वतःच्या गावात खेळतो. भरपूर साऱ्या शुभेच्छा. हा होता आयुब शेख आणि कासार वडवली संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि JR दहिसर या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले. आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी आमचे समालोचक उपस्थित असतील. धन्यवाद. थँक्यू. वळूया आपण श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026चा हा महासंग्राम, हा रणसंग्राम अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र येथील या मैदानावर सुरू आहे आणि खूप चांगलं क्रिकेट आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आतापर्यंत बघायला मिळालं. नुकताच टॉस सुद्धा झालाय. सध्या चर्चा आपण पहिल्या इनिंगची करूया. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 51 बनली आणि 52 धावांचं टार्गेट 6 षटकांमध्ये पूर्ण करावं लागेल. मयांक 11 मुर्धा या टीमला. विजय कांबळे आमचे सक्षम गुणलेखक म्हणून चांगलं काम या ठिकाणी करत आहेत. याआधी आदरणीय
संजय म्हात्रे यांना आपण बघितलं. तर 51 झालेले आहेत. जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. टीम टीम मयंक इंटरप्राइजेस मुर्दा या संघाला 52 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 36. पहिले षटक हाताळण्यासाठी अवधूत कामत परी 11 सातपडी संघाकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. माझ्यासोबत ज्येष्ठ समालोचक संदीप गावण सर जॉईन झालेत. आपलं स्वागत आहे. थँक्यू, मनापासून धन्यवाद मनीष जी आपलं. प्रत्येक षटकाराकरता केदारनाथ इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर चेतन केदारनाथ पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. प्रत्येक षटकाराकरता 500 रुपये. मॅचकडे आपण वळतोय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू होता, विकेट जाण्याची शक्यता आणि पहिल्याच चेंडूंवर यश मिळतंय अवधूत कामतला. विकेट डाऊन, गॉन. पहिल्याच बॉलवर अपेक्षा ज्यांच्यावर सर्वात जास्त होत्या ते वेदांत पाटील बाद झालेले आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेर पोचले, ट्रिगर मोमेंट चुकली, बॅटरी टॉप एज आणि सोपा झेल विकेट किपर साठी आणि गोल्डन डकवर वेदांत पहिल्याच बॉलवर बाद झालेले आहेत. आणि पहिल्याच षटकामध्ये आम्ही सुद्धा पुनरागमन करण्याची इच्छा बाळगून आहोत. पर 11 सातपाटीचे गोलंदाज अवधूत कामत तेच दर्शवताना पाहायला मिळालेत. या सामन्यामध्ये सुद्धा तशीच चुरस पाहायला मिळेल संदीप सर, जशी सुरत मागच्या सामन्यामध्ये मानकुळी विरुद्ध टिंबिवली संघादरम्यान पाहायला मिळाली होती. गोल्डन डकचा शिकार केलं गेलं बॅटर वेदांत पाटीलला, जो सध्या चांगल्या टचमध्ये होता, चांगल्या फॉर्ममध्ये होता. आणि त्या खेळाडूला ह्या मैदानावर हवी तितकी चांगली फलंदाजी करता आली नाही. आणि आता तो बाद झाल्यानंतर हर्ष भोईर ISPLच्या तिसऱ्या पर्वामध्ये ह्या खेळाडूला आपण पाहिलं होतं. श्रीनगर के वीर या संघामध्ये ज्या खेळाडूची वर्णी लागली तो हर्ष भोईर आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिल्या इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी हर्ष भोईरने टाकली होती आणि आता फलंदाजी त्याच्याकडून चांगली अपेक्षित करतायत त्यांच्या पाठी राखे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे अवधूत कामत. अवधूत आपल्या टीम करता नेहमीच अद्भुत कामगिरी करत असते. आता हा बॉल थोडासा आपण बघितलं तर स्कोरीज थर्ड मॅन 17च्या दिशेने वळताना दिसलंय. 38 सर्कलच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग केली, तोपर्यंत एक धाव बॅटरने पूर्ण केली. धाव मिळत नाही, म्हणजे लगातार जर आपण चेंडू बघितले तर लगातारचे 2 चेंडू हे डॉट टाकलेत. मनीषजी लगातार 2 बॉल डॉट. आव्हान स्वीकारलं याचा अर्थ तोच होतो. अवधूत कामतने गोलंदाजी करताना 2 बॉल आपल्या बाजूने झुकवलेत. शॉर्ट लेन संधी होती पण खूप जास्त शफल झाले. जेव्हा तुमच्या शरीराचं संतुलन गडबडतं अशा वेळेला मनातला फटका मैदानात आणता येत नाही. लगातार तिसरा डॉट बॉल अवधूत कामतचा. यंग टॅलेंट आपल्याला बघायला मिळतोय आणि अवधूतने आतापर्यंत चांगला प्रवास त्याचा राहिला टेनिस क्रिकेटमधला. संघर्ष आहे, प्रत्येकाचा संघर्ष आहे कारकिर्दीसाठी. यावेळी स्टेप केले आणि पहिली धाव स्कोर कार्डवर नोंदवली जाते मयंक इंटरप्राइजेस मुर्दा संघाकडून. हर्ष भोईर ती एक धाव पूर्ण करतोय. अविनाशकडे स्ट्राईक जाते. एक धाव, एक फलंदाज बाद. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 6 षटकांमध्ये 52 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि त्यासाठी ही खटपट पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमद्वारे. मेहनत ही ते करावे लागेल आणि त्याशिवाय काहीच नाही. मग ते आयुष्य असो, क्रिकेटचं मैदान असो, प्रत्येक ठिकाणी तुमची मेहनत आलीच. ऑफ टमर शपथ झालाय. ओव्हर पिच बॉल मिड ऑनच्या वरून चेंडूला पाठवून दिलाय. 2 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक आलाय चौकार. 5व्या बॉलवर चौकार आलेला आहे पहिल्या षटकाच्या. यावेळेस थोडासा रिच मध्ये बॉल होता. लिस्ट एलिव्हेशन जे पॉवर प्ले मध्ये आवश्यक असतं आणि तेच देत असताना बॉल खेळलेला आहे लॉंग ऑनला आणि पहिला चौकार आलेला आहे. अविनाशच्या बॅटमधून टीम मयंक इंटरप्राइजेस मुर्दा या संघासाठी 5 चेंडूचा खेळ झाला. 5 धावा धावफलकावर आहे. धाव संख्या 52 गाठायची आणि 52 पैकी 5 धावा धावफलका लावल्या गेलेल्या आहेत. म्हणजेच आता कुठेतरी जी जिद्द हवी होती या षटकामध्ये परत येण्याची ती जिद्द अविनाशच्या वतीनं पाहायला मिळते. शेवटचा बॉल अवधूत कामतचा या पहिल्या षटकातला आउट द विकेट आणि हा बॉल सुद्धा फिरवलेला आहे.
लेग कटर मध्ये हा पारंगत गोलंदाज आहे अवधूत कामत, ज्यांनी पहिल्या षटकावर कंट्रोल ठेवला. 3 डॉट बॉल, 1 सिंगल, 1 चौकार, 1 विकेट असं अनालिसिस मागच्या षटकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या मयंक एंटरप्राइजेस मुर्दाची 5. 30 चेंडू जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. यस, पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावर 5 लागलेत. आता अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडूंमध्ये. थोड्याच वेळात आदरणीय सन्माननीय अनिश गाढवे साहेबांचं अतिथी कक्षाच्या दिशेने आगमन होणार आहे. शिवसेना महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते म्हणून चांगला प्रवास त्यांचा राहिला आहे. शिवसेनाचा एक वादळ आपल्याला अतिथी कक्षामध्ये बघायला मिळेल आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी या ठिकाणी द ग्रेट मराठा परिवारातर्फे होताना दिसतंय. वळूया आपण मॅच कडे. अमृत तरे गोलंदाजी मार्गावर आता आलाय. परी पॅकर्स 7 पाटी टीम वापसी करताना दिसतंय. पहिल्या षटकामध्येच त्याने बांधून ठेवलं बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता गोलंदाज तयार अमृत. हाफ ट्रॅकर खबरच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू हातात सापडण्याआधी 2 धावा कळपट्टीवर पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा झाल्या आहेत 7. कल्पेशजी पाटील यांचा मालकीचा संघ मयंक एंटरप्राइजेस मुर्दा आणि एका बाजूला प्रसाद खोत यांच्या मालकीचा संघ परी पॅकर्स 7 पाटी. आगतम स्वागतम सुस्वागतम. ज्यांच्याकडे आहे शब्दाची खान, ज्यांच्याकडे आहे शब्दाची खान, शिवसेनेमध्ये करतात जे काम छान. अनेक शिवसेनेचे बदलले असले जरी तक्ते, तरी टिकून राहिले शिवसेनेमध्ये आमचे हे प्रवक्ते. महाराष्ट्र राज्य शिवसेना प्रवक्ते आदरणीय सन्माननीय अनिश गाढवे साहेबांचं अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. आगरी सेना पुरस्कृत द ग्रेट मराठा स्पोर्ट जूचंद्र व शिवसेना शाखा जूचंद्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 मध्ये सर आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतोय. वेलकम 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 सुस्वागतम. पाहुण्यांचं आगमन झालंय. त्यांच्यासोबतच अनेक शिवसेनेचे पदाधिकारी आलेत. हलक्यातून बॉल प्लेस केलंय. पहिल्या 2 बॉलवर 2 डबल्स आणि त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये स्टॉप गोलंदाज अमृत तरेचा सिंगल मिळते. चांगलाच खेळ या षटकामध्ये मयंक एंटरप्राइजेस मुर्दा या संघाच्या फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळतं. स्कोर कार्ड सुरू ठेवण्याचं काम त्यांनी केलंय. धावसंख्या पोहोचते 10 वर. जिंकण्यासाठी 27 चेंडू आणि 42 ची गरज. 27 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज आहे. आलेल्या प्रमुख अतिथींच्या माहिती करता सुरू असलेला मॅच परी 11 7 पाटी पालघर येथून आलेला हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदर नगरीमधून इथे उपस्थित झालेला मयंक 11 मुर्दा हा संघ आहे, जो सध्या प्रत्युत्तर देतोय, बॅटिंग करतोय. 52 धावसंख्येचा पाठलाग करतोय. सध्याची स्थिती आपण बघितली तर धावा आहेत धावफळकावर 10. पुढे येऊन खेळायचं होतं. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आहे. जास्त उसळी घेताना दिसलाय. याच बरोबर वाईड बॉलने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 11 वर. स्कोर इज 11 फॉर 1. 11 धावा 1 गडी बाद. 11 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. सामन्यामध्ये अजूनही ती रंगत निर्माण केलेली आहे या दोन्ही संघांनी, कारण दोन्ही संघांसाठी सामना महत्वाचा आहे. आपण नॉकआउट स्टेजमध्ये आहोत. प्रत्येक सामना जिंकत जिंकत तुम्हाला पुढची चाल घेत घेत त्या पहिल्या क्रमांकाच्या करंडकापर्यंत पोहोचायचं आहे. पुढचा बॉल अमृत तरेचा आउट द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा शार्प इन कटर. अविनाशने ओळखला होता, कट शॉट खेळायचा होता पण तितकी जागा नाही मिळाली. येतोय या षटकातला पहिला डॉट बॉल. स्कोर थांबलाय 11 वर. अमृत तरे सातत्य राखणारे खेळाडू बरेचसे आपण बघितलेत 7 पाटी या टीम मध्ये. अवधूत कामतचं पहिले षटक आपण पाहिलं, त्याच्यानंतर आता अमृत तरे हा सुद्धा त्याच्या पाठोपाठ चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. धावसंख्या धावफलकावर 11 धावा 1 गडी बाद. 52 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे.
गोलंदाज तयार अमृत. ओ अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. शतरक्षकाच्या भेटीला विकेटचं झालंय पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा दुसरा धक्का. 2 गडी बाद, धावसंख्या 11. फॅन्टॅस्टिक गेम प्ले बाय बॉलर मिस्टर तरे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 52 धावांचं लक्ष गाठायचं होतं मयंक एंटरप्राइजेस मुर्दा या संघाला आणि पहिल्या 2 षटकात त्यांनी बनवलेत 11 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 24 41 ची गरज. त्यात वेदांत पाटील पहिल्याच बॉलवर बाद झाला. त्यामागोमाग अविनाश पाटील ज्यांनी पहिला चौकार खेचला होता या डावातला ते सुद्धा बाद होऊन परत आहेत. सिद्धार्थ भोईर नवीन फलंदाज. सिद्धार्थ भोईर. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक असं आहे. म्हणणं आहे. एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल आहे आणि तो फेस करण्यासाठी फलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत सिद्धार्थ भोईर. एक बॉलचं संदीप सर महत्व तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे आणि पाहूया आता या पूर्ण डावावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज कोण होतोय. सुरुवात तर चांगली झाली परी 11 सातपटी या संघाच्या गोलंदाजांची. खरोखरच तारीफ करीन मी त्या प्रत्येक खेळाडूची. आपल्या जिद्दीच्या जोरावर मेहनतीच्या जोरावर मैदानाच्या आतमध्ये उतरून चांगलं काम त्यांचे खेळाडू करत आहेत. दुसऱ्या बाजूला ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ करणारा खेळाडू हर्ष भोईर हा बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये दिसतोय आणि तो नॉन स्ट्रायकिंग कडे उभा आहे. स्ट्रायकिंग कडे बॅटर सिद्धार्थ भोईर. नावामध्ये भरपूर काही दडलंय. हा चांगला खेळ आपल्या टीम करता तो करेलच. ऑफ स्टमर अगोदरच थोडासा बाहेर निघाला होता. चेंडू सुद्धा वाईड लाईनच्या बाहेर निघतोय. त्यामुळेच वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेनीचे धावसंख्येत होते बदल. धावा झाल्यात धाव फळकावर 12 2. जितक्या मिळत्यात तितक्या धावा गोळा करायच्या आहेत आणि तेच केलं जाते. खरं तर फलंदाज सुद्धा स्ट्रोक ऑफर करण्यासाठी सरसावला नाही. त्याला माहिती आहे की आपल्याला मिळते 1 धाव. धावसंख्या पोहोचते 12. नेक्स्ट बॉल. ओ लेट कट पण आहे. शॉर्ट थर्ड मेला क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण केलेली आहे वेगानं आणि आता 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोहोचते 13. या आकड्यावर जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 39 धावांची. बॉल शिल्लक आहे 24 मध्ये पाहिजेत जिंकण्याकरता 39 या धावसंख्येची. व्यासपीठावर आदरणीय अनिश गाडवे साहेब जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांचं आगमन झालंय. सोबतच आदरणीय आशिषजी फाळके साहेब विभाग समन्वयक ठाणे आणि आदरणीय हर्षदजी राजगोर साहेब शिवसैनिक यांचं आगमन मुख्य मंचावर झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबडी. प्रत्येकाचं आम्ही स्वागत करतोय. सध्या शिवसेनेकरता मोठा आकडा या ठिकाणी धाव फळकावर आलाय. तो 13चा आकडा. कारण 13 ऑगस्ट 1960 हीच ती तारीख होती जेव्हा मराठी माणसाला न्याय मिळवण्याकरता काहीतरी करावं आणि स्वतःचं आपलं एखादं साप्ताहिक असावं. कारण पूर्वी शंकर विकली हे एकमात्र असं साप्ताहिक होतं जे इंग्रजीमध्ये चालायचं. आचार्य आत्रे यांच्या नवयुगमध्ये मावळा या टोपण नावाने काम केल्यानंतर स्वतःचं हे साप्ताहिक मार्मिक जेव्हा पहिली तारीख होती प्रकाशनाची आणि ती तारीख या ठिकाणी आले 13 ऑगस्ट 1960 साली मार्मिक या साप्ताहिकाचा जन्म झाला. आणि आज बघतोय आपण मार्मिकचा भरपूर फायदा हा शिवसेनेला सुद्धा झालाय. मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना तयार करावी हे विचार होते बाळासाहेबांचे. चर्चा तर होतच राहील. आता चर्चा सुरू असलेल्या या मॅचची करूया आपण मनीषजी. लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी प्रभावी टाकलेत. गोलंदाज अवधूत कामतने. धावसंख्या धाव फळकावर 2 गडी बाद 13. गोलंदाजी भूमिका नेहमीच अवधूत अशाच पद्धतीने सादर करतात आणि त्याचमुळे आत्ताच ते रत्नागिरी प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळून आलेले आहेत ॲज अ आयकॉन. आणि म्हणूनच आता कामगिरीचा आढावा त्यांनी आपल्या परिसराच्या बाहेर नेलेला आहे. आणि आता या षटकाची सुरुवात बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्सने सिद्धार्थ आणि हर्ष खेळपट्टीवर आहेत. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. पोस्तील बॉलवर कॅच ड्रॉप. संधी बनली होती. संधी निसटलेली आहे. 2 धावांचा बोनस मिळतोय मयंक एंटरप्राइजेस मुर्दा या संघाला. सिद्धार्थ बचावले. 2 धावा वाढतात. धावसंख्या पोहोचते आहेत 15.
हे तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे हा चेंडू बराच वेळ हवेत होता आणि झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर झालाय. झेल सुटला गेला, फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झाला. कदाचित कॉलिंग सुद्धा व्यवस्थित झाली नसावी, कारण मिड ऑफचा क्षेत्ररक्षक सुद्धा तिथे पुढे आला होता झेल टिपण्याकरता आणि ती एक मोठी चूक दिसतंय. 2 धावांचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत त्या 15 धावा. 15 for 2. 2 गडी बाद 15. गोलंदाजी मार्गावर अवधूत कामत तयार. ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पॉवर झोकली होती. 2 धावा मिळतील आता पुन्हा एकदा. लगातारचे मागचे 2 चेंडू जर आपण पाहिले तर 2-2 धावा येत आहेत. मनीषजी, धावसंख्येत होतोय बदल. धावा झाल्यात 2 गडी बाद 17. संदीप सर हर्ष हुशार आहे, त्याला माहिती आहे की एका धावेवर थांबून नाही चालणार. जितक्या जास्त धावा गोळा करता येतील तितक्या धावा तो गोळा करतोय. तो जरी स्ट्रायकर साईडला पोहोचत नाहीये पण संघाची प्रायोरिटी त्यांनी ओळखलेली आहे आणि सातत्याने स्कोर कार्ड सुरू ठेवण्याचं काम राहिलं. लास्ट 15 बॉल्स एकच चौकार आलाय. धावसंख्या 17. ओ फोर्स केलंय, आहे लॉंग ऑन, फ्री होम डिलिव्हरी. सिद्धार्थचा खेळ संपला. मयंक 11 मुर्दा, तिसरा धक्का, 17 धावा. काही चांगली गोलंदाजी अवधूत कामतची होतोय. दबाव दडपण आता वाढत चाललंय प्रत्युत्तर देणाऱ्या मयंक 11 मुर्दा या टीमवर आणि ह्या दबावामधून बाहेर निघण्याकरता आता त्यांचे प्रयत्न होतील काय. दुसऱ्या बाजूला आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. म्हणतात ना, आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. इथे तो आत्मविश्वास फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये मला दिसून येतोय. अवधूत कामतची गोलंदाजी बघा. 1.5 चेंडू त्यांनी टाकलेत. 9 धावा खर्च करत 2 सफलता मिळवून दिलेत. 35 धावांची अजूनही गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत 19 चेंडू 35 ची गरज. आता अडचण थोडीशी वाढते. सुरुवात तितकी चांगली नाही झाली मयंक एंटरप्राइजेसची, पण आता मध्यांतर आणि एंड फेज वर लक्ष द्यावं लागेल. लक्षात घ्या, ही गोष्ट तुम्हाला साध्य करायची आहे की तुमची निवड या स्पर्धेमध्ये का झाले ते जर तुम्हाला कळलं तर तुम्ही आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने आपल्या खेळाचं सादरीकरण करू शकता. आणि पाहूया, प्रेक्षकांचा आदर तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही चांगला खेळ सादर करता. आणि पाहूया, भौमिक पाटील हा डिटर अफलातून फलंदाज आहे. अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि पाहूया त्या अनुभवाचा फायदा आता मयंक एंटरप्राइजेस मुर्दा संघासाठी होतोय का. योग्य त्या वेळी भौमिक पाटील आता मैदानात दाखल झालेले आहेत. भौमिक पाटील वजनदार खेळाडू आहे, वजनदार आहे. या मॅच मध्ये वजन काम तो करेल काय, कारण या आधीच 3 फलंदाज त्यांच्या टीमचे डगआउट्स मध्ये परतलेत. 17 वर 3. 52 धावसंख्येचं टार्गेट आहे. धावसंख्या 17 आणि तिसऱ्या षटकातील पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर चेंडूला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलून दिलं. 1 धाव मिळाली. एका धाव्यानीचे संतुष्ट होतोय. एका धाव्यानीची धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 18 धावा. 3 षटकांची समाप्ती. 18 धावा 3 गडी बाद. आता इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल आपण माहिती देऊया. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरता जर आपण धावा बघितला तर हे इक्वेशन दाखवलं जातं या स्क्रीनवर. 18 मध्ये 34ची आवश्यकता. मनीषजी काय म्हणाल, इथे पारड कोणत्या टीमचं सध्या तरी मजबूत दिसतंय? सरळ दिसते. परी 11 सातपटी संघाकडून 2 षटकं. अवधूत कामत त्यांची फक्त 10 धावांची राहिली आहेत. 2 विकेट्स त्यांनी मिळवलेत. पण आता तो एक फायदा होऊ शकेल मयंक एंटरप्राइजेसचा की अवधूतची 2 षटकं संपलेली आहेत. आता पाहूया पुढचे गोलंदाज कसे वापरले जातील. अवधूत कामत यांच्याकडून 3 षटकांचा खेळ संपल्यात. धावसंख्या झालेली आहे 18 आणि पुढच्या 18 बॉल्समध्ये आवश्यकता आहे 34 धावांची. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट, बिलीव्ह युअरसेल्फ असं म्हटलं जातं आणि आतापर्यंत तोच विश्वास गोलंदाजांनी टिकवलेला आहे. पण आता पाहूया पुढच्या षटकाची जबाबदारी नेमकी कोणाला मिळते. अमृत तरे यांनाच गोलंदाजी मिळणार आहे. 18 चेंडू 34 धावा. 18 मध्ये 34 पाहिजे. रणनीती फिल्डिंग करणाऱ्या टीमने चांगली आखली आहे. राजकारणामध्ये रणनीती आखणारे बरेचसे आपण राजकारणी लोक बघितले, परंतु श्रीमान बाळासाहेब ठाकरे एक मात्र असं व्यक्तिमत्व, 20% राजकारण आणि 80% समाजकारण, आणि ते आपण प्रत्यक्षात अनुभवलंय. 18 चेंडू 34 धावा. निवडलेला मार्ग कधी सोडायचा नसतो. अडचणी तर येत जात राहतील आणि पाहूया आता तो मार्ग मुर्दा संघाच्या वतीने कसा पूर्ण केला जाईल.
फोर्स केलाय, क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला पोहोचण्याचा प्रयत्न करतात. गॅप मोठा आहे, गॅप शोधला क्षेत्ररक्षक. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र जिद्द बाळगताना पाहायला मिळालेत आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याचं काम केलंय. 2 धावा मिळतात भौमिकला आणि मयंक इंटरप्राइजेस मुर्दाला. 2ची होते वाढ. धावसंख्या पोहोचते आता 20 वर. 17 चेंडू 32 ची गरज. 20 वर 3 गडी बाद, 17 मध्ये 32 पाहिजे. परी 11 सातपाटी संघाविरुद्ध मयांक 11 मुर्दा या टीमला अस्तित्व टिकवायचं आहे आपलं, कारण हेच ते मैदान. या मैदानावर तुम्ही अनेक विजेते उपविजेते पदक पटकावलेत. ऐतिहासिक मैदान आहे आणि 15वा आयोजन आहे. द ग्रेट मराठा परिवाराचं वजनदार खेळाडूचा वजनदार वार, चेंडू सीमारेषे पार, नो बॉलचा इशारा, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय ठोकलाय षटकार. जगासमोर राहाल सामान्य जर दाखवलं नाही नावीने, आणि हे तर सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. अगदी आवाक्यात बॉल होता, रेंज मध्ये बॉल होता, मैदानाच्या रेंजच्या पलीकडे बॉल हा पाठवला. 7 धावांचा बोनस मिळतोय. आणि केदारनाथ इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय चेतन केदारनाथ पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल या बॅटरला. भौमिक पाटील धोकादायक खेळाडू आहे, आपण पूर्वीच त्याचा उल्लेख केला. षटकाराच्या मदतीनं थोडंसं पारड जड होतोय मयांक 11 मुर्दा टीमचं. 27 वर 3 गडी बाद. हर्ष भोईर आणि भौमिक पाटील जबाबदारी आता उचलतायत. मनीषजी, ओव्हरस्टेप झालेत का त्याची तपासणी आपण करणार आहोत. पुन्हा एकदा घटना पुनर्निरीक्षण कशामध्ये विरल नारेसर येत आहेत आणि तपासतील त्या घटनेला धीम्या गतीनं बॉलर ओव्हरस्टेप झालेत का त्याची तपासणी आपण करणार आहोत. एक एक क्षण महत्वाचा आहे, एक एक निर्णय महत्वाचा आहे. मग तुम्ही घ्या किंवा पंच तुम्हाला देतील, पण पाहूया आता पंचाचा निर्णय नेमका काय येतोय. DRS मुले भरपूर फायदा खेळाडू आता उचलायला लागले आहेत, म्हणूनच मी प्रत्येक दिवशी तो उल्लेख करतोय. फेअर डिलिव्हरी आहे. चला पुन्हा एकदा बिग स्क्रीनवर बघा नेमकं काय घडलेलं आहे. लँडिंग पोझिशन, फर्स्ट कॉन्टॅक्ट ऑफ फूट हा रूल अप्लिकेबल आहे. तर फर्स्ट कॉन्टॅक्ट लाईनच्या आतमध्ये, त्यानंतर बाय स्लीव झालाय, त्याच चला हा फेअर बॉल आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल बाय परी 11 सातपाटी. म्हणजेच या षटकारणीशी धावसंख्या आता 3 गडी बाद 26 झालंय. इक्वेशन आहे 16 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा पाहिजेत 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. भौमिक पाटील हा स्ट्राईक इन कडे. 26 धावांची आवश्यकता 16 चेंडूंमध्ये. ओहो, आत वळणारा बॉल होता. गुडलेम तर क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय. बोटांतील जादू बघायला मिळाली. थोडस ऑफ कटर चेंडू बघायला मिळाला. हा डॉट बॉल, बॅटर बीट होतोय. स्लोवर 1 व्हेरिएशन पाहायला मिळालंय. मनीषजी, स्कोर झालेला आहे 26 धावा. 26 व्हेरिएशन तर तुम्हाला करायचंच आहे. तुम्ही परिवर्तन नाही केलं तर मग प्रतिस्पर्धी संघ तुमच्या प्रत्येक डावपेचा ओळखणार आहे आणि तेच व्हेरिएशन आता गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळते. भौमिकने एक षटकार खेचून बरोबरी साधण्याचा प्रयत्न केलाय, पण एक षटकार खेचून नाही चालणार, सातत्य राखावं लागणार. पण स्लो लेग जाळ्यामध्ये अडकवलेले आहे गोलंदाज अमृत तरेने. भौमिक पाटीलला येतोय लगातार दुसरा डॉट. पुन्हा एकदा चांगलं तंत्र आपल्याला दिसत नाही बॅटरचं. आणि म्हणतात ना की आयुष्याचं गणित हे एका तत्वावर अवलंबून असतं, मेहनत आणि आत्मविश्वास. या दोघांनाही आपण जर एकत्रित घेऊन गेलो ना तर येणारा काळ हा दैदिप्यमान असतो. ओहो, आत्मविश्वास आता गोलंदाजाने गमावलाय. वाईड लाईनच्या जास्त बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धावा झालेत 27. धावसंख्या धावपळकावर 27 झाली आहे. महत्वाची धाव मिळाली. क्रिकेट मधले हे बोनस गुण.
अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलाय. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू केला, एकदा मिळाली. मला असं वाटतं की व्हाईट बॉल चेस केला बॅटरने. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्येत होतोय बदल आणि धाबा लागल्या जात आहेत. 28 धाबा 3 गडी बाद. धावावर खेळतोय भौमिक पाटील. हे तुम्ही बघू शकतात प्रेक्षक राजे. आता दबाव आणि दडपण वाढले. 13 मध्ये 24 पाहिजे. शेवटचा बॉल बाकी आहे या चौथ्या षटकातला. 13 चेंडूत 24 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकर साईडला हर्ष भोईर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न का केला, खूप जास्त बॉल दूर राहिला होता. हर्षचं स्ट्रगल काय संपण्याचं नाव घेत नाहीये. षटक संपते चौथं. आम्हाला विजय कांबळे माहिती देतात. धावसंख्या पोहोचते आतापर्यंत 28 धावा. पुढचे 12 बॉल्स जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 12 चेंडू 24. 12 मध्ये 24 पाहिजे. मला आणखीन एक स्पर्धा आठवली ज्या स्पर्धेमध्ये ह्याच संघाने अवधूत कामतच्या ह्याच संघाने गोरसई बी टीमला अडचणीमध्ये आणलं होतं. कोसमाई चषक 2026 मध्ये. इथे सुद्धा तसाच कारनामा करण्याची तयारी त्यांची आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 24 धावांची गरज आहे. हे आपले प्रेक्षक राजे. हा तुम्ही बघू शकतात एअर बलून द ग्रेट मराठा आणि लाईट सुद्धा दाखवली गेलं. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक असं कोरलंय त्या एअर बलूनवर. काही दृश्य आहे मनीषजी. हा एक बेंचमार्क आहे या स्पर्धेचा. प्रत्येक वर्षी हा बेंचमार्क तुम्हाला पाहायला मिळतो. हा बलून म्हणजे तुम्ही नायगाव स्टेशनवर जरी आलात, तुम्ही जरी बापाण्याला आलात, तुम्हाला हा बलून दिसेल आणि तुम्हाला हे मैदान नेमकं कुठे आहे. खरं तर हे मैदान कुठे आहे हे एक सांगण्याची गरज नाहीये. सर्वश्रुत असं मैदान अजिंक्य मैदानावर आपण ही स्पर्धा पाहतोय. 12 चेंडू 24. 12 मध्ये 24 पाहिजेत. मयांक 11 मुर्धा टीमला. बघूया गोलंदाजी मार्गावर. गोलंदाज तयार. श्रेयश एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला दाडलं होतं. याच बरोबर खराब क्षेत्ररक्षण आणि फायदा बॅटरने उचललाय. 2 धाव मिळतील बॅटरला. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्या 30 रन्स. 11 मध्ये पाहिजेत 22. वेळ निघून जाण्याच्या अगोदर मेहनत करून घ्या असं म्हटलं जाते आणि या दोन्ही संघांकडे पुरेसा कालावधी आहे, संधी आहे, वेळ आहे. पण आता पाहूया नेमका कोणता संघ विजयावर शिक्कामोर्तब करतोय. दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी आहे. हर्ष भोईर, भौमिक पाटील यांनी बराच कालावधी खेळपट्टीवर घेतलेला आहे. पर 11 सातपडी संघाला रोखायच्यात 22, बनवायच्यात मयंक 11ला 22. पुढातला ठेवलेला बॉल एलिव्हेशन जास्त आहे आणि अंतर सुद्धा तितकंच चांगलं आहे. कॅप्टनचा टिकवीन मी भरोसा. धाव वर्गावर लाईव्ह मी 6 धावांचा ठसा. षटकार. क्या बात है. ठसा तर लावलाय. बघू शकताय तर रीच मध्ये होता खऱ्या अर्थाने बॅटरचा हा चेंडू आणि म्हणूनच सरळ बॅटचा वापर करत स्ट्रेट लॉंग ऑनच्या वरून या चेंडूला पाठवून दिलं. 6 धावांच्या भेटी करता आणि अतिथी कक्षामध्ये आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सुद्धा होतोय. 10 बॉल 10 मध्ये पाहिजेत आता 16 धाबा. 10 चेंडू 16ची गरज. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. त्याच्या डोक्यामध्ये नेमके आता काय विचार चाललेत. धाबा रोखायच्या आहेत. हुकूमत आपलीच पाहिजे, दहशत आपलीच पाहिजे. म्हणतात ना सत्ता जर वेळेनुसार बदलली नाही तर तिचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये होत असतं. इथे हुकुमशाही बॅटरची थांबवली जाईल काय की गोलंदाज ज्याला फलंदाज भारी पडेल. स्लोवर 1 वजनदार फटका पाठवून दिलाय सीमा रेषे पार. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही थेट 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 6 धावांची भेट. सिक्सर. वाय आय एम स्पेशल तेच दाखवत असताना 2 षटकार भौमिकच्या वतीनं मयंक एंटरप्राइजेस मुर्दा या संघासाठी प्राप्त झालेले आहेत. तर बक्षीस आहे जर पुढच्या बॉलवर षटकार आला तर 500 रुपयाचं बक्षीस. चेतन कंटिन्यू 500 रुपये प्रत्येक षटकासाठी चेतन पाटील यांच्या वतीनं ते बक्षीस जाहीर केलेलं आहे. 9 चेंडू 10ची गरज आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे पुनरागमन आता मयंक एंटरप्राइजेस संघाच्या वतीनं पाहायला मिळते. पण पाहूया मागच्या 2 षटकारांचा वचपा गोलंदाजाच्या वतीनं घेतला जातोय का. बॉल शिल्लक आहेत आतापर्यंत एकंदरीत 9, आवश्यकता 10. 9 चेंडू 10 धावा.
आणि सामन्याला आपल्या बाजूनं घेऊन जाणारा हा षटकार. सांगून आव्हानं करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ आलंय, भौमिक पाटील नावाचं लगातार तिसरा ठोकलाय धमाकेदार षटकार. वॉट स्ट्रोक. एक वादळ आपल्या अतिथी कक्षामध्ये आपण बघतोय. तर नुकतंच मैदानाच्या आतमधलं हे वादळ भौमिक पाटीलचं. आता इक्वेशन आणि सिच्युएशन आपण बघतोय. 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. 8 मध्ये पाहिजे 4. 8 मध्ये 4. वॉट मॅच बनवावं लागेल. अजून वेळ संपली नाही. संकेत गोलंदाज देतील वापसीचे. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. चेंडू जर आपण बघितला तर शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये थांबतोय. धाव घेण्याची संधी मिळत नाही. हा निर्धाव चेंडू टाकलाय. कमबॅक होऊ शकतं. 7 मध्ये पाहिजे 4. 7 चेंडू 4ची गरज. शेवटच्या टप्प्यावर आपण आलोय या सामन्याच्या. शेवटचा बॉल आहे 5व्या षटकातला. राऊंड विकेट बॉलर तयार आणि लॉंग ऑफला झेल व्हायलाच हवा होता, तो झेल झालाय. 5व्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर भौमिकचा खेळ संपलेला आहे. बॉल शिल्लक आहेत आता 6, आवश्यकता 4ची. 6 चेंडू 4 धावा. ही तुम्ही विकेट बघू शकतायत कशा पद्धतीने बॅटर त्या ठिकाणी बाद होत आहेत. मयांक एंटरप्राइजेस यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. कल्पेश पाटील साहेबांकडून आलंय. भूषणजी पडवले, नितीन राजाराम पाटील, निलेश म्हात्रे, मोहनदादा पाटील साहेबांकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. हे तुम्ही बघू शकताय. बॅटर चांगले वार पलटवार करताना दिसलेत. चांगला खेळ राहिलाय भौमिक पाटील या खेळाडूचा. धावसंख्या धावफळकावर पोहोचली आहे ती 48. हे प्रेक्षक राजे बघा. टीसीपी लाईव्हचे कॅमेरामॅन प्रेक्षकांपर्यंत सुद्धा पोहोचलेत. केदारनाथ एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर चेतन केदारनाथ पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी पोहोचलेत. 4 षटकार आलेत या इनिंग मध्ये आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांनी जमा केलं खेळाडू भौमिक पाटील करता. कंपॅरिझन आपण बघूया. मॅच कंपॅरिझन. परे 11 सातपाटी ह्या वेळेला 40 वर 2 आणि मयांक 11 मुर्दा 48 वर 4. व्हॉट यू कॅन से. यू हॅव टू डू मोर. आता पाहूया त्यासाठी हर्षची तयारी कशी राहते. आणि आता शेवटच्या षटकासाठी आदिल शेख येत आहेत. पहिला बॉल आणि तो पहिला बॉल वाईड. म्हणजे आता जवळपास समीकरण आता बदललेलं आहे. मयंक 11 मुर्दाच्या वतीने आता समीकरण जाते. 6 चेंडू 3ची गरज. 6 मध्ये 3 पाहिजे होते. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं. हर्ष भोईरकडे असलेला अनुभव, त्यांच्या खेळाडूंकडे असलेली ज्ञानाची शिदोरी ही मिळते त्यांना. 2 धावा कलात्मक पूर्ण करतोय. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा झाल्या आहेत त्या 51. 50 अप. 4 गडी बाद 51 धावा. एका धावेची आवश्यकता. स्कोर लेवल झालेला आहे आणि त्या जिंकण्यासाठी 1ची गरज. पण डॉट येतोय. अजूनही या सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न परी 11 सातपाटी करतोय. 4 चेंडू 1ची गरज. 4 चेंडू 1 धाव. क्षेत्ररक्षण जवळ घेतलेला आहे. पुढचा बॉल हर्षसाठी. बॉल हवेत आहे आणि विजयाची धाव पूर्ण करत या सामन्यावर शिक्कामोर्तब केलं जाते मयंक एंटरप्राइजेस मुर्दा या संघाकडून. अभिनंदन मयंक एंटरप्राइजेस मुर्दा. हार्डलक टीम परी 11 सातपाटी. चला करूया पुढच्या सामन्याची सुरुवात. मॅरेथॉनचा पुरस्कार संदीप गावडकर यांच्या वतीने दिला जाणार आहे आणि समालोचक कक्षामध्ये आवाज ऐकायला मिळेल अक्षयजी साटम आणि निशांतजी पाटील यांचा. धन्यवाद.